हेलो ऑल एंड वेलकम बैक टू माय चैनल। दिस चैनल इज़ ऑल अबाउट शिवू। तो आज का वीडियो होने वाला है मराठी में, क्योंकि आज है गुड़ी पाड़वा। गुड़ी पाड़वा ये मराठी सण है, मराठी फेस्टिवल है एंड इट टेक्स अ लॉट ऑफ इम्पोर्टेंस मराठी लोगों में, बिकॉज इट्स वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टेंट फेस्टिवल्स। क्योंकि आज से मराठी नया साल भी शुरू होता है मराठी कैलेंडर के अनुसार। तो इसीलिए आज का दिन बहुत इम्पोर्टेंट होता है। तो इसीलिए आज का दिन बहुत इम्पोर्टेंट होता है मराठी लोगों के लिए। एंड आई थिंक आज का जो व्लॉग होना चाहिए वो अस्सल मराठी में होना चाहिए। तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आहे गुढीपाडवा, तर त्यानिमित्ताने पहिले तर सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज गुढीपाडवा आहे, तर त्यानिमित्ताने मी लवकर उठले आहे. लवकर म्हणजे 8:30 वाजलेले आहेत. मी अंघोळ वगैरे करून आलेली आहे आणि मी आता नेसणार आहे मराठमोळी साडी. आणि कारण की मराठी सण आहे आणि मराठी दिसणं, मराठी पोशाख घालणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे मी नेसणार आहे मराठी प्रकारची साडी. सहावारी, नऊवारी वगैरे नाही, सहावारी नेसणार आहे. पण मला असं वाटतं की आज तयार होणं एक वेगळाच अनुभवाचं आहे, कारण की आज आपला सण आहे आणि त्यामुळे मी रेडी व्हायला चालली आहे.
लोणावळ्याला. आम्ही तिकडे पण गुढी उभारणार आहे आणि आम्ही आत्ता निघालो आहोत अराउंड 10ला आणि आम्ही पोचू साधारणतः 10:45ला वगैरे आणि लगेच गुढी उभारायला लागेल बिकॉज 11च्या आधी गुढी उभारायची आहे. तर आम्ही लगेच निघालो आहोत आणि तिकडे पोचून मग परत मी शूट करेल. असं 2 ठिकाणी आम्ही गुढी उभारतोय आज. तर मी नेसली आहे गुलाबी साडी आणि मराठी काइंड ऑफ ज्वेलरी. चंद्रकोर लावायची एक वेगळीच मजा आहे. असं चंद्रकोर लावलं की असं मराठी लुक जो येतो बाहेर. तर आता आम्ही निघालो आहोत परत. सकाळी आम्ही लोणावळ्याला गेलो, गुढी उभारली, पूजा केली आणि आम्ही आता निघालो आहोत आणि आम्ही चाललोय ओल्ड हायवेनी. ओल्ड पुणे मुंबई जो हायवे होता तो त्यावाल्या हायवेनी. तर आता आम्ही अशा जात होतो तर आजूबाजूला पूर्ण अशी शेती वगैरेचं लागतं ना. तर त्यावरून मला असं विचारायला की एक काळ असा होता, मराठी सिरियल्स बद्दल बोलते मी, की एक काळ असा होता की मराठी सिरियल्स एवढे छान होते की म्हणजे एक असे सुंदर सुंदर मराठी सिरियल्स होते. जसं की एकदम जुन्या काळात म्हणजे अगदी आम्ही जेव्हा लहान होतो, मी जेव्हा लहान होते तेव्हाचा काळ जो होता तो म्हणजे सिरियल्स म्हणजे जसं की असंभव, वादळवाट किंवा अगदी म्हणजे टिपिकल म्हणायचं तर 4 दिवस सासूचे पण त्यावेळेस चांगलं वाटायचं. त्यानंतर जर बघायला गेलं तर ती राणादाची सिरियल किंवा मग अजून कुठले सिरियल्स होते रे मराठीवाले, ती राणादा, त्यानंतर ती राधिका मसाले, ती वाली सिरियल. बायको काय नाव होतं, काहीतरी नाव होतं, किंवा होणार सून मी या घरची. या सगळ्या सिरियल्स केवढ्या छान होत्या की म्हणजे अगदी फ्रेश वाटायच्या आणि ऍक्च्युली काहीतरी कन्सेप्ट होतं त्यामध्ये. कन्सेप्ट जरी नसला तरी एक मजा होती ते बघण्यामध्ये. किंवा राणादाची सिरियल स्पेसिफिकली, किंवा ती लागिरं झाल्याची लागिरं झाल्याची शितलीची सिरियल, काय सुंदर कन्सेप्ट होती ती सुद्धा. की म्हणजे अगदी असं वाटायचं की हा किती छान आहे हे. पण आताचे सिरियल किती बोर निघाले आहेत की म्हणजे असं काही असं सगळंच अगदी गावाकडचं दाखवायचं किंवा काही कन्सेप्च्युअली काही दाखवायचं. त्यामुळे आता ते सिरियल जे आपण लहानपणी बघायचो, आईनी सिरियल लावली की तिथे मांडी घालून जेवताना सिरियल बघायचो, त्याची ती मजा जी होती ती आता निघून गेली आहे, काहीच उरलं नाहीये. त्यामुळे आता सिरियल्स मध्ये असं काही मजा उरली नाहीये. त्यामुळे असं वाटतं यार की तो काळ काहीतरी वेगळा होता, तो काळ खूपच छान होता. सिरियल आई सोबत सिरियल्स बघत बसायचं होते, पण कोणाच्या 4 दिवस सासूचे वगैरे. मजा होती त्या काळामध्ये, खूप जास्त मजा होती. माझ्या घरी माझ्या माहेरी पाडव्याचा आशीर्वाद घ्यायला. तर आणि नवीन लग्न झालंय असं स्पेशल असतं नवीन सण. तर आम्ही चाललो आहे माझ्या घरी कोथरूडला. तर मी असं एकदम मिनिमल नो मेकअप लुक करत आहे विथ गुड ब्लश असं. आणि मी एकदम मस्त असं चिकनकारी कुर्ता घातला आहे आणि
हेवी कानातले. सो मी आली आहे कोथरूडमध्ये आणि मी कोथरूडमध्ये कमीत कमी 15 वर्ष राहिलेली आहे. त्यामुळे मला असं आल्यावर असं वेगळं फील होतं इथे आल्यावर. आणि आत्ता जस्ट आलोय मी. तर आम्ही आलोय आयडियल कॉलनीच्या इथे. आणि आयडियल कॉलनी म्हणजे असं एकदम प्राईम कोथरूड एरिया आहे. खूप छान वाटतंय. मी आलो आहे आता घरी आणि पाडवा स्पेशल डेकोरेशन. मला आल्या या सीझनचा पहिला आंबा मिळालेला आहे. आणि हा आहे प्युअर हापूस आंबा, रत्नागिरीचा हापूस आंबा. त्यामुळे मी खूप जास्त एक्साइटेड आहे कारण फर्स्ट आंबा आहे आणि मला आंबा खूप जास्त आवडतो. आणि आंबे सुद्धा मिळालेले आहेत आणि ज्यूस, आंब्याचा ज्यूस पण आहे ज्यामध्ये फ्रेश कट फ्रूट्स आहेत. इतकं भारी वाटतंय ना. फर्स्ट आंबा. पाडवा एकदम भारी सेलिब्रेट झालेला आहे. मी ज्वेलरी पण घातलेली आहे जी पाडव्याची पारंपरिक साखरेच्या गाठींची ज्वेलरी असते तीही घातलेली आहे. माझं पहिल्यांदा नाही आहे, लग्न झाल्यावर पहिल्यांदा झालेलं आहे माझं. हे दुसऱ्यांदा आहे पण तरी हे केवढं गोड आहे. छोटीशी गुढी आणि म्हणजे सगळं आहे. नारळ आहे, सुपारी आणि पान सुपारी आहे आणि केवढी सुंदर गुढी सजवलेली अशी छोटीशी. हा मिल्कशेक आहे, हा ज्यूस नाहीये. त्यामुळे एकदम प्युअर आंब्याचा मिल्कशेक. एक नंबर. अतिशय सुंदर, अप्रतिम. आहा.